मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। आता पहा आजच्या ठळक घडामोडी। 2022 या दिवशी माता रमाई यांची 124व्या जयंतीनिमित्त आज संध्याकाळी धुळे स्टेडियम येथून पश्चिम देवपूरचे पोलीस निरीक्षक राजगुरू साहेब व नगरसेविका प्रतिभाताई चौधरी यांच्या हस्ते पूजन करून अभिवादन करण्यात आले। त्यानंतर मोठ्या उत्साहात डीजेच्या तालावर महिला अति मोठ्या उत्साहात वाजत गाजत माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त स्टेडियम पासून ते वाडी भोकर येथील डॉक्टर बाबासाहेब पुतळ्याजवळ मिरवणूक समाप्त होईल असे मिरवणूक आयोजक रमाई माता महिला अध्यक्ष वंदनते भामरे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला। यावेळी माता रमाई संघटनेचे सर्व महिला पदाधिकारी सदस्य जनहित महिला मोठ्या संख्येने या मिरवणुकीत सहभागी झाले होते। फेब्रुवारी 2022 आज त्यागमूर्ती माता रमाईंची 124वी जयंती आज आपण साजरी करत आहोत आणि या 124व्या जयंतीनिमित्त मी तमाम जनतेला धुळेकर जनतेला माता रमाई जयंतीनिमित्त शुभेच्छा देईन। माता रमाईंना अभिवादन करते आणि संध्याकाळी 6 वाजता स्टेडियम चौक येथून राजमाता रमाईंची मिरवणूक निघणार आहे आणि ही मिरवणूक गावातील वलवाडी या गावातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत त्याचा समारोप होणार आहे। त्याचप्रमाणे आपल्या ज्या गायिका होत्या गान कोकिळा ज्यांना म्हटलं जायचं त्या लता मंगेशकरांचं निधन झालेलं आहे काल आणि त्यांना देखील मी आज भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते आणि सगळ्यांना आव्हान करेल की आपण सगळ्यांनी संध्याकाळी स्टेडियम चौकात सगळ्यांनी उपस्थित राहायचं आहे आणि माता रमाईंना अभिवादन करायचं आहे। धन्यवाद। आजच्या बातमीपत्रात संपले। पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात।